बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। वर्ध्यात कापसाची खरेदी हमी भावाप्रमाणे होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत। तर टेम्पोत भरलेला कापूस शेतकऱ्यांना वैतागून पेटून दिलाय। वर्ध्याच्या उमरी जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे। कापसाचा पेरा नसल्याने सीसीआयचाही कापूस खरेदीस नकार दिलाय। यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे जोडलेले आहेत। विजयजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर वर्ध्यात कापसाची खरेदी हमीभावाप्रमाणे होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। अशी परिस्थिती आली की थेट त्यांना तो पिकवलेला त्यांचं पीक हे कापून पेटून द्यावं लागतं। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? बघा, शेतकऱ्यांचं नशिबी आता दुर्दैवाचा फेरा या सरकारमध्ये सुरू झाला। शेतकरी उद्ध्वस्त होताना, शेतकरी सर्वाधिक आत्महत्या करताना डोळे मिटून हे सरकार काम करत आहे। डोळे मिटून सगळं राज्य लुटत आहेत। मग विषय शेतकऱ्यांना आपण आमच्या देशात सांगितलं, आम्ही शेतमालाला दुगुणात भाव देंगे, म्हणजे डबल भाव देऊ। आणि आज जर अशी परिस्थिती आली की कापसाला, सोयाबीनला निब्बा म्हणजे हमी भावाच्या अर्ध सुद्धा भाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि दुसरीकडे राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की जर हमी भावापेक्षा कोणी खरेदी करत असतील तर मात्र त्यावर FIR दाखल करू। त्यामुळे व्यापारी धास्तावले। व्यापाऱ्यांनी माल हमी भावापेक्षा का खरेदी कमी केला, तर त्या पुढच्या व्यापाऱ्यांना जो माल खरेदी करतायत, व्यापाऱ्याकडून जो एक्सपोर्ट होत होता त्याच्यावर त्या कापसाला उठाव नाही, कारण पॉलिसी चुकली। आता अशा स्थितीमध्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून लिहून घेणं सुरू केलं आहे। आम्ही 5,000 देतो, पण तुम्ही 6,500च्या ह्याच्यावर सही करा आणि आमचा कुठलाही आक्षेप नाही, अशा प्रकारे आम्हाला लिहून द्या। नक्की विजयजी, खरं तर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची झालेली आहे। खूप खूप धन्यवाद विजयजी, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।